हुशार विद्वान पांडित्य सत्ताधीश श्रीमंत रेल चलाय समाजामध्ये. ज्यांच्या आवाजाने, ज्यांच्या वादनाने, ज्यांच्या व्याख्यानाने तासन तास लोक बसून राहतात, इतकी विद्वत्ता असणारे लोक समाजामध्ये आहे. जे श्रोत्यांच्या पुढे शब्दाचे झाड उभे करतात, शब्दाच्या इमारती बांधतात, प्रचंड शब्द कौशल्य, प्रचंड शब्द भांडार आणि प्रचंड मोठं शब्द प्रभुत्व असणारी माणसं हयात आज आहे समाजामध्ये. आज काही कमतरता नाही. पण दुःखावरती विजय प्राप्त केला असं धाडस कोणीच करू शकत नाही. त्यांच्या गाण्याने, त्यांच्या वादनाने, त्यांच्या सत्तेपुढे, त्यांच्या श्रीमंतीमुळे आणि त्यांच्या व्याख्यानामुळे लोक प्रसन्न होऊन जातात, लोक खुश होऊन जातात, आनंदी होऊन जातात. पण स्वतः ते जे एवढं दुःखी असतात ते आपलं दुःख कोणापुढे मांडू शकत नाही. माणसाला असं वाटतं काय सुखी माणूस असेल तो, काय विद्वत्ता आहे त्याच्याकडे, काय कला आहे, त्याच्या कलेने आपण मंत्रमुग्ध झालो, काय खुश असेल, आनंदी असेल माणूस. पण त्याला जर विचारा तो की दुःख किती त्याच्या जीवनात आहे तो कोणापुढे सांगू शकत नाही. माणूस जितका मोठा त्याचं दुःख तितकं मोठं असते. पण माणसं मांडता येत नाही, सांगा कोणापुढे हा प्रश्न असतो. एक माणूस एका डॉक्टरकडे स्वतःला तपासण्या करता गेला. डॉक्टर होता, मनोरुग्ण तज्ज्ञ होता. तो गोळ्या औषध देत नव्हता पण चांगले सल्ले देत होता. माणूस जर बेचैन असेल, माणूस जर उदासीन असेल, नैराश्य आलं असेल जीवनात, तर तो सल्ला इतका चांगला द्यायचा, त्याच्या सल्ल्यामुळे लोक प्रसन्न व्हायचे. एक माणूस त्याच्याकडे गेला, त्याला म्हटलं डॉक्टर साहेब, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सगळं आहे, पण झोप लागत नाही. गोळ्या खाऊनही झोप लागत नाही, बेचैन आहे, मन उदासीन आहे, नैराश्य जीवनामध्ये, आनंदच नाही आहे, मला शांती जीवनामध्ये प्राप्त होत नाही, समाधानी जीवन नाही, अप्रसन्न जीवन, असमाधानी जीवन, काहीतरी उपाय सांगा. डॉक्टर म्हटलं तुम्ही एक काम करा. पहिला सल्ला माझा असा आहे, आपल्या शहरामध्ये रविवारी एका महात्म्याचा सत्संग असतो, मी ऐकलेला आहे सर. डॉक्टर म्हटलं मी गेलो नाही पण मी ऐकलं आहे. तुम्ही काय करा, या रविवारी त्या सत्संगाला जा, 3 तास त्या महात्म्याचा सत्संग ऐका आणि तो सत्संग ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये काय परिवर्तन होतं, नंतर येऊन मला भेटा. नाही तुम्ही प्रसन्न झाले तर मग मला येऊन भेटा. प्रसन्नता तुम्हाला प्राप्त होणार, तुम्ही आनंदी होणार, तुम्ही समाधानी होणार. जा. तो माणूस म्हटला, तो पेशंट म्हटला, डॉक्टर साहेब मी त्या महात्म्याच्या सत्संगाला जाऊ शकत नाही. डॉक्टर म्हटला कारण काय? तो म्हटला तो सत्संग करणारा महाराजच मी आहे. हे आश्चर्य आहे तुमच्या पुढे की माझ्या प्रवचनामध्ये हजारो लोक प्रसन्न होऊन जातात, पण डॉक्टर साहेब मी किती दुःखी आहे हे त्यांना कोणालाच माहिती नाही. जगातला प्रत्येक मनुष्य दुःखावरती मी विजय प्राप्त केला असं धाडस कोणी करू शकत नाही. दुःखाचा प्रकार भिन्न भिन्न, दुःखाचा विचार भिन्न भिन्न, पण दुःख नाही असा जगातला एकही मनुष्य नाही. जो देखे